आणि ज्यांनी ज्यांनी मन अंतःकरण या विषयावर अभ्यास केलाय जगामध्ये, असे अगदी प्लेटो सॉक्रेटिस पासून ते व्यास वशिष्ठ वाल्मिकी पासून ते जगद्गुरु तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या साईबाबांपर्यंत सर्व महात्म्यांनी आंतरिक अभ्यास केलेला. आणि मनशक्ती जर तुमची प्रबळ असेल, म्हणजे आज विज्ञान सुद्धा हे सांगतंय की असं घडतं, जर तुम्हाला असं वाटलं ना की माझा तोल जाईल की काय, मी पडेल की काय, माझा तोल जाईल की काय, आणि मग तो पडतो, म्हणजे चालताना रस्त्यात. त्याचं कारण काय होतं की मनामध्ये एकदा कच खाल्ली. आपल्याला सोपं उदाहरण तुमच्या आणि माझ्या परिचयाचं सांगतो. लहानपणचं पाणी वाहत असायचं पूर्वी, आणि मुलांना कधी कधी त्याहून उडी मारून मग आपल्या घराकडे शाळेकडे जावं लागायचं. पण काही मुलं आत्मविश्वासू, मी उडी मारेल असं वाटायचं, टुनकून उडी मारून पलीकडं, काही जवळ येऊन परत मागे, जाईल का नाही उडी, जाईल का नाही, आणि असं म्हणणारा नक्की पाण्यात त्याचा पाय पडायचा, चिखलात तो पाय फसायचा. याच्या मागे फक्त त्याची शारीरिक क्षमता नाही आहे, त्याच्या मनाच्या बलाचा सुद्धा प्रभाव आहे. हे मानसशास्त्र, ही सायकोलॉजी आहे, ध्यानात ठेवा. आणि म्हणून आम्ही जर एखादा चांगली गोष्ट आत्मविश्वासाने आम्ही करू. आता आपण पाहतो, आपण सगळे शेतकरी वारकरी कुटुंबातलीच मंडळी आपण आहोत. आपल्या शिर्डी आणि परिसरातून पांडुरंगाच्या भेटीला दिंड्या जातात, आपल्या सर्व गावातून जातात. एखाद्या वयस्कर माणसानं जर पक्क ठरवलं की मी थेट तिथपर्यंत चालत जाईल, तर तो जातोच.